ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा मेनू आहे फ्रेंच वडा. तो बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 6 पाव. आपल्याला जेवढे वडे बनवायचे तेवढे पाव आपण घ्यायचे. व्हिडिओ जास्त लांबू नये, मोठा होऊ नये यासाठी मी बटाट्याची सुकी भाजी बनवून घेतली. त्यासाठी 3 बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत. आणि जशी आपण सुकी भाजी बनवतो डोश्याच्यासाठी ती बनवलेली आहे आणि त्यात ॲड केलेलं आहे किसलेलं पनीर. आणि आता एका बाउलमध्ये घ्यायचं आहे बेसन पीठ. बेसन पीठ या ठिकाणी मी आत्ता 2 कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त हळद आणि चवीला मीठ घालायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवत असताना गुठळ्या होऊ नये त्याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि या ठिकाणी माझं बॅटर बनवून झालेलं आहे, पण माझ्या लक्षात आलेलं आहे की 6 पावसाठी हे 2 कपचे पीठ घेतलेलं आहे मी, ते कमी पडेल म्हणून मी अजून 1 कप पीठ त्यात ॲड केलेलं आहे आणि पुन्हा याचं बॅटर बनवून घेत आहे. पहा, हे बॅटर आपल्याला या पद्धतीनं पाहिजे. जास्त घट्टही नको, अतिशय पातळही नको. तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला एक पाव घ्यायचे आणि या पावला आतमधून काप पाडून घ्यायचे, म्हणजे 2 भाग तुटू नये त्याची काळजी घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. आणि आता हे जे मध्ये काप पाडलेले आहेत या कापाला आपल्याला लावायचं आहे केचप. तुम्ही पुदिन्याची चटणी घेऊन किंवा कुठलीही चटणी देखील लावू शकता. शेजवान सॉसही लावू शकता, पण मी या ठिकाणी केचप लावते. यानंही खूप छान होतात हे वडे. आणि त्यामध्ये भाजीची स्टफिंग द्यायची. आपण जी काही भाजी केली होती बटाट्याची सुकी भाजी, त्याची स्टफिंग आपण यामध्ये द्यायची आहे. आणि त्याला जास्त दाबून टाकायची आहे ती स्टफिंग, म्हणजे आपल्याला तो वडाही आतमधूनही छान लागेल. आणि सगळ्या पावची स्टफिंग झालेली आहे. मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई खोलगट घ्यायची आहे आपल्याला. अजूनही खोलगट असेल तर चालेल. आणि तेलही जास्त घालायचं आहे. आणि आता मी बॅटरमध्ये 1 चमचा खायचा सोडा घातलेला आहे. चांगलं हलवून घ्यायचं. खायचा सोडा आपल्याला पाव तळायच्या वेळेसच घालायचा आहे, आधी घालून ठेवायचा नाही. आणि यामध्ये पाव चांगल्या पद्धतीनं डीप करून सगळीकडून त्याला पीठ लागेल अशा पद्धतीनं बुडवून घ्यायचं आहे. आणि तेलही छान तापलेलं आहे. आणि यामध्ये पाहू शकता तुम्ही, आपल्याला हा वडा सोडून द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं वरची बाजू डीप झालेली नाही, अजूनही तेल पाहिजे होतं, म्हणजे सगळा वडा त्यात डीप व्हावा. पण एवढंही तेल घेतलंही तर चालतं. आणि असं तेल उडवायचं आपण. आणि या बाजूने झालं की खालची बाजू तळून घ्यायची. लगेच तळल्या जातात, जास्त वेळ लागत नाही. आणि आता हे सगळे वडे मी अशाच पद्धतीनं तळून घेते. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबचा बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. बेल येईल, बेल आयकॉन देखील क्लिक करा. नवीन व्हिडिओ किंवा पहिले जे मी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी माझे वडे बनवून झालेले आहेत. आणि 5 ते 6 आपल्याला जशा पाहिजे, जेवढ्या पाहिजे तेवढ्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तळून या वड्यांसोबत. त्या काही वेगळ्याच दिसतात आणि चवही छान येते. पाहू शकता किती छान झालेले आहेत आपले वडे. आणि आता हे वडे आपल्याला असेच ठेवायचे नाही, सर्व करत असताना आपल्याला ते कापून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. हे वडे तुम्हाला कसे वाटले? हा व्हिडिओ
कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जो लाईकचा थंब आहे तो दाबूनही सांगू शकता. आणि या पद्धतीनं हे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत. हे वडे तुम्हीही बनवा, खा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. यावरून छानपैकी आपण चिंचेची चटणी टाकायची, थोडीशी शेव टाकायची आणि या पद्धतीनं तळलेल्या हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि खायचं.